गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढल्याची माहिती आहे आणि गोंदियामध्ये आजवरचं सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे। गोंदिया जिल्हा पुन्हा एकदा विदर्भातील सर्वात कूल जिल्हा बनलेला आहे। हे यंदाचं सगळ्यात कमी तापमान असून हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये शीतलहरचा इशारा सुद्धा दिलाय। नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागणार आहे आणि दरम्यान थंडीपासून लहान मुलं आणि वृद्धांनी काळजी घ्यावी, तसंच सकाळी लवकर आणि रात्री उशिरा घराबाहेर पडू नये असं आवाहनही करण्यात आलंय। परत एकदा थंडीचा जोर वाढलेला आहे। जिल्ह्यात किमान तापमान हे 7 अंशावर गेलेले आहे। त्यामुळे जिल्ह्यात हे सर्वात कमी तापमान आणि या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद आता गोंदिया जिल्ह्यात झाली आहे। पुन्हा एकदा गोंदिया जिल्हा हा विदर्भातील सर्वात कमी तापमानाचा जिल्हा झाला आहे। त्याचबरोबर आता सर्दी आणि खोकल्याचे रुग्णसुद्धा वाढत आहेत आणि सकाळी मॉर्निंग वॉक करता निघणाऱ्या लोकांची संख्यासुद्धा कमी झालेली आहे। त्याचबरोबर संध्याकाळ होता होता लोकांची संख्यासुद्धा कमी होते आणि रस्त्यावर सुद्धा शुकशुकाट बघायला मिळत आहे। सर्दी खोकल्याचे रुग्ण ज्याप्रमाणे वाढत आहेत, त्याचबरोबर आता गरम कपडे घेण्याकरता सुद्धा लोकांची गर्दी आता दुकानामध्ये बघायला मिळत आहे। आता येणाऱ्या काळात सुद्धा थंडीचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने आता वर्तवली आहे। त्यामुळे आता लोकांना काळजी घेण्याची फार गरज आहे। आशिष जुंगरे, पुढारी न्यूज, गोंदिया। आणि ही दृश्य आपण पाहतोय गोंदिया जिल्ह्यामधली। पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढलेला आहे, कारण की गोंदियामध्ये आजवरचं सगळ्यात कमी तापमान नोंदवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे गोंदिया जिल्हा पुन्हा एकदा विदर्भातील सगळ्यात कूल जिल्हा बनलाय।